पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्यांजली आचार्य गुरु पार्वती कुमार यांच्या जन्मशताब्दी निमित्त शास्त्रीय नृत्य संवाद मालिका। नमस्कार, मी पूर्वी भावे। सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य गुरु पार्वती कुमार यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अत्यंत आगळीवेगळी अशी मालिका नृत्यांजली। नृत्यांजली या कार्यक्रमामध्ये आपण विविध शास्त्रीय नृत्यांबद्दल या नृत्य क्षेत्रातल्या विख्यात अशा कलाकारांकडून माहिती घेणार आहोत। आचार्य गुरु पार्वती कुमार हे एक अत्यंत ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व। त्यांचं नाव घेतलं की अर्थातच ओठांवरती येणारं आणखीन एक नाव म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर देश विदेशामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या ज्येष्ठ आणि पट्टशिष्या गुरु डॉक्टर संध्या पुरेच्या। अत्यंत अप्रतिम आणि विख्यात अशा नृत्यांगना, भरतनाट्यम तसंच शास्त्रीय नृत्यांशी संबंधित शास्त्रांचा अत्यंत गाढा अभ्यास असलेल्या विदुषी अशी त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे। महाराष्ट्र शासन संगीत नाटक अकॅडमी यांनी पुरस्कार देऊन त्यांना अत्यंत योग्य पद्धतीने सन्मानित केलंय असं म्हणायला हवं। इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय नृत्यांना, खास करून भरतनाट्यम आणि कथक या शास्त्रीय नृत्यांना एक स्वतःची अशी वेगळी ओळख असावी आणि औपचारिकरित्या विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीशी संलग्न महाराष्ट्र शासन मान्य असं भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट अँड कल्चर हे कॉलेज 15 वर्षापूर्वी सुरू केलं आणि या कॉलेजच्या अंतर्गत आतापर्यंत असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी BA, MFA, PhD अशा पदव्या घेऊन पुढे सातत्याने कार्य करतायत। विविध शाळांमध्ये शिकवतायत, कॉलेजांमध्ये शिकवतायत। इतकंच नाही तर विविध व्यासपीठांवरती अप्रतिम असं भरतनाट्यम नृत्य सादर करतायत। अशा भरतनाट्यमच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचं योगदान देणाऱ्या गुरु डॉक्टर संध्या पुरेच्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। संध्याताई, आपलं खूप खूप स्वागत नृत्यांजलीच्या या आजच्या भागामध्ये। नमस्कार रसिकजन हो, थँक्यू व्हेरी मच। पूर्वी भरतनाट्यमचा उगम आणि विकास सांगण्यापूर्वी मला खरं म्हणजे आचार्य पार्वती कुमाराच्या या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभाग आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांनी कोकणातील या महाराष्ट्र भूषण अशा आचार्य पार्वती कुमारांच्या शताब्दीचं दखल घेतली आणि एवढा मोठा कार्यक्रम केला। ह्याबद्दल पार्वती कुमार यांचा परिवार, यांचे शिष्यगण, यांचे रसिकगण अशा सर्वांकडून मी मनपूर्वक आभार मानते। भरतनाट्यम ही जी भारतात अत्यंत प्रसिद्ध अशी जगातली शास्त्रीय नृत्य शैली आहे, त्याचा उद्गम तामिळनाडूमध्ये झाला असं मानलं जातं। त्याच्या विकासामध्ये तंजोरच्या चौल, पांड्या, पल्लव आणि भोसले राजांनी केलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं। ही भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील नृत्य पद्धती ज्या पूर्वी कूतू, आटम, दासी आटम, सदर, कचेरी इत्यादी नावांनी पूर्वी ओळखली जाणारी ही नृत्य शैली, त्याच्यातलं कूतू आणि आट म्हणजे खेळ आणि दासी आट म्हणजे देवदासींनी केलेला खेळ, देवदासांनी दाखवलेलं, सादर केलेलं। त्यानंतर आलेला शब्द म्हणजे सदीर, सदीर आट, सादीर आट। सदर हा म्हणजे मराठी शब्द आहे, सादरीकरण करणे। भोसले वंशजांचे मराठांचा जे पगडा पडला त्याच्यावरनं, आणि नॉच हा ब्रिटिश कडनं आलेला। अशा या वेगळ्या डेव्हलपमेंट होत गेलं या नृत्य कलेचं, आणि काही लोक तर त्याला तांजोर नृत्य असेही म्हटलं जातं, पण सर्वसाधारणपणे स्वातंत्र्य काळानंतर याला भरतनाट्यम अशी नाव पडलं। पल्लवांच्या आणि चोल राजवटीत दक्षिणेत बांधलेले इसवी सन पूर्वी 4 ते इसवी सन पूर्वी 12 मधले दिमागदार ही देवळं जी आहेत त्याच्यातली स्थापत्य, त्याच्यातली शिल्पकला, चित्रकला हे
प्रेमाचं आणि प्रामुख्याने धर्मनिष्ठ आणि धर्मावरील निष्ठा आणि देवावरील भक्ती व कला प्रेमचं प्रोत्साहन देणारं प्रमाण आहे. आणि मंदिरांसोबतच या सर्व कलेंसोबत प्रायोगिक आणि दृश्य कलांनाही त्याच वेळेला प्रोत्साहन मिळालं. मंदिरातील आराधनेचं एक रूप म्हणून, एक विधी म्हणून धर्माशी असलेला घनिष्ठ संबंध येथे दिसून येतो आहे. देवाच्या सेविका असलेल्या देवदासींनी मंदिरात नृत्य करणं हे देखील एक कर्तव्य. या देवदासींच्या परंपरेने कलेला चिरस्थायी करण्यात आणि जतन करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं आहे. या देवदासी दत्ता, विक्रिता, भृत्या, भक्ता, हृता, अलंकृता तसंच गोपिका किंवा रूढ गणिका या देवदासींचे 7 प्रकार मानले गेले आहेत. त्यांनाच मग राजदासी, अलंकारदासी इत्यादी देखील मानले जातात. या स्त्रियांना खालच्या दर्जाचे कधीही मानले जात नसे, उलट त्यांना समाजात खूप मान होता, कारण देवसेवेचे व्रत घेतल्यामुळे त्या शुद्ध मानल्या जातात. दक्षिण भारतात या देवदासी प्रथेमध्ये एक कालांतराने एक वेगळी जात तयार झाली आणि त्यांचे आचार विचार, त्यांचा वारसा हक्क इत्यादींचे नियम देखील आखण्यात आले. त्यांची पंचायतही निर्माण करण्यात आली आणि देवदासीमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये वारसा हक्क देण्याची प्रथा पण होती. आणि अशा रीतीने नृत्य संगीतामध्ये साथ देण्याचं काम मुलं आणि मुली करायला लागले. आणि या नृत्य शैलीला भरतनाट्यम पर्यंत पोहोचवण्याचं मुख्य कार्य हे देवदासी आणि नटोनारनी केलं. तेच तंजावरच्या मराठा राजांनी म्हणजे भोसले वंशजांनी ही जोपासली, वाढवली. आणि ज्याप्रमाणे उत्तरेकडे कथ्थक नृत्य पद्धती जशी राजाश्रयाने वाढली, तशी ही दक्षिणेकडील नृत्य पद्धती मराठी राजांनी वाढवली आणि जोपासली. त्यांनीच या नृत्य पद्धतीशी संबंधित असलेल्या कलावंताचे कलागुणांचे कौतुक केले. त्यातही सर्व महत्वाचे म्हणजे शहाजी राजे, सरफोजी राजे दुसरे, तुळजा महाराज, प्रतापसिंग महाराज इत्यादिकांनी जर या कलावंतांना राजाश्रय दिला नसता तर हा नृत्य प्रकार इतक्या विकसित स्वरूपात आज जो दिसून येतोय तो दिसून आला नसता आणि यात शंका नाही. आणि हेच महत्वाचं कार्य आचार्य पार्वती कुमार यांनी स्वातंत्र्योत्तर काळानंतर इमिजिएटली 1950च्या जवळपास ते स्वतः सरस्वती महाल लायब्ररीमध्ये गेले, कोरव्याच्या साहित्याचं जिन्नस पुस्तक आणलं. त्याच्यात सरफोजी राजे भोसलेंनी लिहिलेले एक राग, एक ताल आणि एक कथा या सर्व गोष्टी इथे आणल्या. त्यांना दृश्य श्राव्य काव्य बनवून ते सुचेता भिडे चाफेकर नावाच्या त्यांच्या विद्यार्थींवर त्यांनी ते प्रेझेंट केलं आणि मराठी महाराष्ट्राला एक अस्मिता देण्याचा प्रयत्न केला. केवढं मोठं योगदान आहे की मराठीत भरतनाट्यम आहे याची जाणीव करून देणं. आणि ज्या भरतनाट्यम ज्या सरफोजीराजे भोसलेच्या दरबारात चिन्नैया पुनैया, वडिवेलू आणि शिवानंद हे चौकट ज्यांनी खरं भरतनाट्यम आज आपण जे फॉलो करतोय ते भरतनाट्यम केलं, ते त्या पूर्वीच्या भरतनाट्यमचा ची ओळख संपूर्ण जगाला करून दिली ते आमचे आचार्य पार्वती कुमार. बरोबर. बृहदेश्वरच्या देवळात 400 देवदासी असल्याचा त्या काळचा उल्लेख आहे. आणि सदीरचा विकास 17व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत झाला. सदीर नॉच जो म्हटला जातो म्हणूनच तो मूळ मराठी शब्द आहे ज्याचं सदीर किंवा सदर व्यक्त करणे, सादर करणे या अर्थी तो 17व्या ते 19व्या शतकात त्याचा विकास झाला. आणि महाराजा तुळजा यांनी संगीत सारामृत जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यात हा सदीराचा विकास झाला, त्यांच्या कारकिर्दीत झाला याचा खास उल्लेख आहे. आणि प्रमाण आणि पुरावे जसे शिल्पातले पुरावे आहेत, जसे देवदासींचे पुरावे आहेत, त्याप्रमाणे तुळजांच्या संगीत सारामृतांचे पुरावे आहेत. तसे संस्कृतमध्ये अत्यंत जुने नृत्य आणि नाट्यावरचे ग्रंथ आहेत, त्याच्यात देखील पूर्वी असलेल्या या परंपरेचा उल्लेख आहे.
आणखीन एक महत्वाचा पुरावा म्हणजे प्राचीन तामिळनाडूची प्राचीन नृत्य शैली कूथू, त्याचे वारसदारही भरतनाट्यमला जबाबदार आहेत असं मानलं जातं. तर त्यानंतर शिलापदिकारम हे पुस्तक आणि मणिमेखले या दोन्ही प्रकारांमध्ये कूथू, आता मी जो शब्द म्हटला की कूथूचे वारसदार, त्या कूथूंचं वर्णन आहे. शांती कूथू आणि विनोद कूथू. शांती कूथू म्हणजे अतिशय शास्त्रीय आणि पांडित्यपूर्ण मानलं जाणारं कूथू, आणि विनोद कूथू म्हणजे मनोरंजनसाठी केले जाणारे कूथू. तदुपरांत शास्त्रीय संज्ञा, शास्त्रीय भरतनाट्यमध्ये ज्या वापरलेल्या संज्ञा आहेत, अडवू, जती, जाती इत्यादींचा उल्लेख देखील तुम्हाला या शिलापदिकरम आणि मणिमेखले पुस्तकात, संस्कृत ग्रंथात प्रमाण आणि पुरावे सापडतात. भरतनाट्यमच्या प्राचीन स्तोत्रांपैकी आणखीन एक अत्यंत महत्वाचा म्हणजे धार्मिक नाटकाचा, भागवत मेलाचा उल्लेख केलाच पाहिजे, कारण ह्याचा प्रयोग केवळ ब्राह्मण जातीचे पुरुष वंश परंपरेने करतात आणि आज देखील तामिळनाडूच्या तंजोर जिल्ह्यामध्ये ही परंपरा अंश स्वरूपात चालूच आहे. अशा रीतीने 17व्या शतकापासून सुरू झाल्यानंतर 18व्या शतकापर्यंत या शैव आणि वैष्णव धर्माच्या आस्तिक तत्वांचा दक्षिण भारतावरील पगडा नाहीसा झाला. त्याच्यानंतर पूजापाठ आणि विधी म्हणून त्याचं अस्तित्व उरलं हे थोडं कमी झालं. खास करून राजदासींचे आश्रयदाते असलेले राजवंश आणि लग्न, जन्म व साखरपुडा यावेळी अलंकारदासींना नृत्यासाठी आमंत्रित करणारा उच्चभ्रू मध्यम वर्ग जसा जसा प्राणघातक युद्धांमुळे व आक्रमणांमुळे होणाऱ्या बदलांच्या पराधीन झाला, तसतसे हिंदू धर्माच्या या शाखेच्या सेवेसाठी शतकानुशतक वापरल्या गेलेल्या गीत, नृत्य इत्यादींकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि आपल्या भारतातील किंवा आपल्या देशातील इतर सर्व परंपराप्रमाणेच ही परंपरा सुद्धा युरोपीय संस्कृतीच्या सडेतोड आक्रमणाचा प्रभावापुढे टिकू शकली नाही. आणि देवदासी प्रथेच्या सावलीत मंदिरामध्ये जेव्हा दुराचार वाढू लागला किंवा पसरू लागला, तेव्हा ब्रिटिश सरकाराने त्यावर निर्बंध आणला आणि नृत्य भारतीय नृत्य शैलीवर मोठा आघात झाला. परंतु आपल्याला ह्या देवदासी आणि नटोनारनी केलेले त्यांचं अविरत कार्य हे मान्य करायलाच हवं. आणि म्हणूनच खरं पाहता सरफोजी राजांच्या दरबारात असलेले हे चौकट, आचार्यांची चौकटी म्हणतो आपण त्यांना, भरतनाट्यमचे सध्याचे स्वरूप देण्याचं श्रेय या तंजोरच्या आचार्याच्या चौकडीला जातं. चिन्नय्या पुनय्या शिवानंद आणि वेडेवले यांनी याची नृत्यरचना करून तिचा विकास करण्यात केला आणि त्यांनीच भरतनाट्यमला अलारीप पासून ते तिल्लानापर्यंतचा सध्याचा जो कार्यक्रम आहे तो दिला आणि अडवचा क्रमही निश्चित केला. ताई, जे धर्मातनं आणि त्याच्यानंतर राजसत्तेतनं जी एक मोठी परंपरा चालत पुढे डेव्हलप होत आलेली होती, ज्याचा प्रचार आणि प्रसार होत होता, त्याला कुठेतरी इंग्रज आल्यानंतर आणि परकीय शक्ती आल्यावरती त्याला खीळ बसली. पण तरी सुद्धा ही तंजौर क्वार्टेट जी आहे, ज्याचा तुम्ही केला, त्यांनी मात्र सातत्याने एक रूप देण्यासाठी प्रयत्न सातत्याने चालू ठेवले. खरं म्हणजे जेव्हा देवदासी प्रथा ही वेगवेगळ्या जागेवर बंद होत गेली आणि त्यानंतर ते कसं करायचं हा जो एक मोठा प्रश्न आला, तेव्हा तो आधुनिक युग मी म्हणते 1930-20s नंतरचा, ह्या आधुनिक युगामध्ये सर्वात प्रथम तामिळनाडूचे महान कवी, लेखक आणि अभिनेता श्री कैलाशवाडी ई कृष्ण अय्यर यांनी, ही रिफॉर्मिस्ट यांनी, मग गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ईस्ट मध्ये, बाला सरस्वती, श्री रुक्मिणी देवी अरुणदेव, नलिनी साराभाई, कमला लक्ष्मण या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि या कलेबाबतचा समाजाचा चुकीच्या धारणांचं निवारण करून त्याची पुनर्स्थापना करण्याचा जो मोठा प्रयत्न केला, या नृत्याच्या
पारंपरिक अशोभनीय घटकांना काढून टाकून त्याला प्रतिष्ठेचं रूप दिलं गेलं. त्याबाबतचा त्यासाठीचा नवीन पोशाख, नवीन दागिन्याची तरतूद करण्यात आली. त्याचंच नाव आज भरतनाट्यम म्हणून ओळखलं जातं. या सर्वांच्या या आधुनिक युगात भरतनाट्यमला जे नवीन स्वरूप प्रदान करण्यात आलं, त्याला जे लोकप्रिय बनवण्यात आलं, त्याच्यामध्ये या सर्वांचं योगदान अत्यंत अविस्मरणीय आणि महत्वाचंच मानलं जाणार आहे. सो याप्रमाणेचा हा थोडक्यात इतिहास मी जो सांगितला की कुतू आट, दासी आट, सदीर आट, नौच ते भरतनाट्यम असा जो इतिहास आहे. आणि शिल्पकलांमध्ये जे काही नृत्यकला दिसून येते आपल्याला, त्याचा जो मी तुला उल्लेख करून दाखवला आहे. आता खरं म्हणजे भरतनाट्यम म्हटल्यानंतर पहिला प्रश्न लोकांना पडतो की नाट्यशास्त्राशी त्याचा काही संबंध आहे का. तर खूप लोक, आता त्याच्यात दोन गट आहेत. भरताच्या नाट्यशास्त्राशी भरतनाट्यमचा एकदम संबंध आहे आणि एकदम संबंध नाही, अशी दोन वेगवेगळी गट आहेत. त्यावेळेला अत्यंत विनम्रतेने आमच्यासारखे नृत्याचे विद्यार्थी, कारण गुरुजींनी हे शिकवलं आपल्याला, पार्वती कुमारजींनी, की अभिनय दर्पणचा एक शेवटचा श्लोक आहे, एतश्च नर्तन विधौ शास्त्रतः संप्रदायतः सताम अनुग्रहेणैव विज्ञेयो नान्यथा भुवि. कुठल्याही कलेची साधना करताना किंवा नर्तन विधी शिकताना तुम्हाला शास्त्र आणि संप्रदाय, शास्त्र म्हणजे ग्रंथ, जे काही शास्त्रीय ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचा अभ्यास, आणि संप्रदाय म्हणजे तुम्ही ज्या परंपरेत असाल त्या. आता मी घराण्यांवर येणार आहे, घराणा आणि बाणीवर येणार आहे. त्यावेळी त्या संप्रदायांचा मान ठेवून एक कुठल्या तरी गुरुचा अनुग्रह घेणे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ती कला कधीही अवगत होत नाही. आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये 64 कलेंचा उल्लेख केलेला आहे, आणि ह्या 64 कलेचा उल्लेख आजच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीने देखील केलेला आहे, की जितकी मॅथ्स आणि सायन्स ह्या देखील कला म्हणून ओळखल्या जायच्या, तशीच नृत्य, संगीत आणि शिल्प किंवा चित्रकला ही तेवढ्याच सायंटिफिक आहेत. हे मान्य करून त्याचा अभ्यास किती महत्वाचा आहे हे, आणि त्याला त्या स्तरावर आणून ठेवलेलं आहे आपल्या एज्युकेशन पॉलिसीने. सो त्यावेळेला म्हणजे भरतनाट्यमला म्हणा किंवा कुठल्याही शास्त्रीय नृत्याचा शास्त्राशी परस्पर संबंध नक्कीच आहे. थोड्या किंवा महत्वाच्या किंवा फार मोठ्या प्रमाणाने हे त्या नृत्य शैलीनी परस्पर ठरवावं. आणि नाट्यशास्त्रात दिलेली करण जी परंपरा आहे ती तंजाऊर पासून त्या कुंभकोणम, चिदंबरम इत्यादी देवळांमध्ये कोरली गेलेली आहे. आणि त्याला किती मान आहे किंवा ते कुठल्या काळातलं आहे, नाट्यशास्त्र कुठल्या काळातलं आहे, म्हणजे ती परंपरा अजूनपर्यंत जिवंत आहे असं म्हणण्यास युगानुयुगे, शतके नाट्यशास्त्राचा प्रभाव आपल्यावर कसा आहे हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. तदुपरांत भरतनाट्यम या शब्दात ते भरत, भाव, बर, राग आणि तो ताल, भकारो भावयुक्तै रेफो रागेण मिश्रिताः तकारो ताल मित्याहुर भरतार्थ विचक्षणैः किंवा भरतम नाम भावराग तालकम असं बलराम भरतने सांगितले त्या ग्रंथामध्ये. आणि नाट्य या विषयाची प्रचंड मोठी व्याख्या आपल्याला मिळू शकते, कारण त्याच्यामध्ये नुसतं वाचिक अभिनय नाही तर अंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक सर्व अभिनय असलेला त्याला नाट्य म्हणतात. सो व्याख्या इटसेल्फ इज सच अ ह्यूज, इतकी मोठी आणि इतकी प्रचंड प्रमाणात. आणि म्हणूनच भरतनाट्यम नृत्याविषयी जे म्हटलं जातं की भरतनाट्यम ही शैली जगातील सर्वात सूक्ष्म, सुविकसित आणि अति आकर्षक शैली आहे. या विधानास आपण पुष्टी देऊ शकतो.
म्हणजे जसं तुम्ही म्हणालात संध्याताई की नाट्यशास्त्राशी संबंध आहे का असं नेहमी विचारतात, तर तो संबंध तर आहेच, पण शास्त्राच्या बरोबरच गुरुचा हात पकडून गुरु शिष्य परंपरेनेच हे नृत्य शिकलं जाऊ शकतं. फक्त पुस्तक आपल्याला ते शिकवू शकत नाही, त्यासाठी आपल्याला एक दिशा देणारा गुरुही लागतो. ही या सगळ्याच शास्त्रीय नृत्यांची मला वाटतं एक खूप महत्वाची खुबी आहे आणि ती त्याच पद्धतीने अनेक पिढ्यांपर्यंत ते तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे युगानुयुग पुढे आलेलं आहे, जे खरोखरच एक आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. आणखीन एक सांगायचंय की तू म्हणालीस तसं की गुरु बिन ज्ञान कहा, हे कुठल्याही कला नाही, कुठल्याही ज्ञान प्राप्तीच्या मार्गामध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा आहे की त्याच्याशिवाय ते शक्यच नाही. आणि पाणिनीचं मला एक छान स्तोत्र आठवतोय की जेव्हा शास्त्र आणि परंपरे या दोघांमध्ये भांडण होतं तेव्हा गुरु किल्ली म्हणून शास्त्रात रूढीय बली अशी की शास्त्रार्थ हे त्या काळी लिहिले गेलं आणि ते तिथेच ठळक असतं, परंतु परंपरा ही जसजशी एका युगाच्या व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जात असते तेव्हा त्याच्यात थोडाफार बदल होत असतो. आणि बदल हा अनिवार्य आहे, नाहीतर पाणी देखील जर वाहत नसेल तर त्याच्यात वास येतो. तसंच कुठलीही त्याच्यात जर जीवन आहे, परंपरामधलं जे वास्तविकता ज्याला म्हणतो आपण परिवर्तन ही जीवन आहे. आणि म्हणूनच परंपरेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं आहे आणि परंपरेला पुढे नेण्याचं काम हे गुरु करत असतात, ही गुरु शिष्य परंपरा करत असेल. हल्ली भले तुम्ही त्याला नाव एज्युकेशन पॉलिसी द्या, एज्युकेशन सिस्टम द्या, टीचर द्या, म्हणा काही, पण त्याला एक आचार्य किंवा शिक्षक आणि विद्यार्थी हा जो संबंध आहे तेच ही परंपरा पुढे नेत असतात. आणि म्हणून गुरु हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. आणि तेच गुरु आणि त्याच गुरुच्या वरनं ती शैली निर्माण होते, त्याला घराणं म्हणत असतात. या भरतनाट्यमच्या घराण्याविषयी आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. भरतनाट्यमच्या घराण्याला शैली किंवा बाणी म्हणतात. तसे भूतकाळात भरतनाट्यमची अनेक घराणी अस्तित्वात होती आणि आजही नवनवीन घराण्यांचे उदय देखील होत आहेत. पण गेली 150 वर्षाच्या इतिहासातील काही घराण्याची परंपरा अजूनही जिवंत आहे. ती घराणी आहेत तंजाऊर घराणं, पन्ननलूर घराणं, वळवूर घराणं, मेलात्तूर घराणं, मैसूर, कांचीपुरम घराणं. ह्यात गुरु शिष्य परंपरांची नावं म्हणजे पहिली ती आचार्यांची चौकट चिन्नय्या, पोनय्या, शिवानंद आणि वडिवेल्लू, त्यांनाच फॉलो होणारे कन्नुस्वामी, कंडप्पा, मीनाक्षी सुंदरम पिल्लई, मुत्तय्या पिल्लई, किटप्पा, मुत्तुकुमार पिल्लई, चोकलिंगम पिल्लई, सुब्रमण्यम एल्लप्पा इत्यादी. त्यानंतरची वळहूर परंपरा, वळहूर रामय्या पिल्लई, केजे सरसा, दंडायुतपाणी पिल्लई, दक्षिणामूर्ती, स्वामीनाथन. त्याच्यानंतर तिरुवळीवादुल कुप्पय्या पिल्लई, गोविंदराज, महालिंगम पिल्लई, कल्याण सुंदरम पिल्लई, कुबेरनाथ तांजोळकर आणि त्यांच्याच परंपरेतले आपले गुरुजी आचार्य पार्वती कुमार आणि नाना कासार आणि त्यानंतर बाकी सर्व. तदुपरांत खूप विविध गुरूंची नावं आहेत, म्हणजे सी.व्ही. चंद्रशेखरजी, थंगमणी कुट्टी, अड्यार लक्ष्मणजी, अंजनी मेड, धनंजयनजी, बाला सुब्रमण्यमजी सारखे, बाला सरस्वतीजी, पद्मा सुब्रमण्यमजी, रुक्मिणी देवीजी, कलानिधी नारायणजी, राम गोपाल, मृणालिनी साराभाईजी, M.K. सरोजा, कमला, वैजंतीमाला, इंद्राणी रहमान, चंद्रलेखा, रोशन वजीरदार, रीटा देवी, यामिनी कृष्णमूर्ती, पूर्वी सोनल मानसिंगजी ऑल्सो, आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या अशा सुचेता भिडे चाफेकर, S. कनका, सुधाराणी रघुपती, लक्ष्मी विश्वनाथन, चित्रा विश्वेश्वरन, आलरमेलवल्ली, मालविका सरुकई, जयलक्ष्मी ईश्वर, मल्लिका साराभाई, सरोजा वैद्यनाथन, प्रतिभा प्रल्हाद, वसुंधरा दोरास्वामी, वाणी गणपती, रमा वैद्यनाथन आणि सध्या पुरेच्या पासून आणखी
खूप अशी नामावली, म्हणजे त्याला काही अंतच नाही, कारण सर्वांनी आपापल्या रीतीने आपापल्या युगात या परंपरेला जपलं, पुढे नेलं, आणि आता या पुढच्या पिढीची जबाबदारी आहे की त्यांनी ही परंपरा पुढे न्यावी. नक्कीच संध्याताई, आपण या पिढीकडे येऊच, आणि कारण आता तुम्ही जी नावं सांगितलीत त्याने खरोखरच म्हणजे क्षणभर काही कळेन असं झालं. म्हणजे खरं तर मी स्वतः संध्याताईंची शिष्य आहे आणि त्यामुळे मला फारच भारावून गेले मी थोड्या वेळासाठी की किती मोठ्या परंपरेतला एक छोटासा भाग आहोत आम्ही. खरं तर खूप लहान आहोत, पण तरी सुद्धा तो प्रवाह कळल्यावरती खूपच काहीतरी वेगळंच आतमध्ये होतं, हे मात्र खरं आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या गुरूंनी खूप, तुम्ही सर्वांनीच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलंय. खूप वेगवेगळी वळणं या कलेमध्ये प्रस्थापित केलेली आहेत आणि प्रत्येक शास्त्रीय कलेची खूप वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. या परंपरेतल्या अनेकांनी इतर काही टेक्निकल आस्पेक्ट सुद्धा, म्हणजे जसं देवळातून आपण रंगभूमीवरती भरतनाट्यम आलं, तसंच त्याच्यामध्ये लाईट आणि साऊंड इंट्रोड्यूस करण्याचं योगदान सुद्धा काही गुरूंनी केलेलं आहे. काही विविध गोष्टी आलेल्या आहेत. पण त्याआधी आपण थोडंसं मागे जाऊन आपली जी ठळक वैशिष्ट्य आहेत नृत्याची, म्हणजे मग इन्स्ट्रुमेंट्स असू देत, म्युझिक असू देत, किंवा आपली वेशभूषा असू देत, याबद्दल थोडंसं बोलूया का? अगदी खरं बोलली पूर्वी की खूप सारा बदल झाला असला तर प्राचीन काळातील ह्या देवदासी नर्तिका काय नेसायचे म्हणून पार्वती कुमार गुरुजींनी आम्हाला तंजावरला नेलं होतं. तंजावरला नेऊन आम्हाला सरपोजीच्या त्या लायब्ररीत, सरस्वती महाल लायब्ररीत, तिकडे खूप सारे मोठे मोठे पेंटिंग्स लागले आहेत देवदासींचे, ते दाखवले. आणि ते बघून आश्चर्याचा धक्का म्हणजे ते नऊवारी साडी नेसलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या नऊवारी साडीचा जो पगडा त्या देवदासींवर पण होता. आणि म्हणूनच जेव्हाही भरतनाट्यम इथे मराठीतलं भरतनाट्यम, सरपोजींचं भरतनाट्यम सादरीकरण केलं गेलं, तेव्हा त्यांनी हमखास मला नऊवारी नेसवली होती. आणि त्याचप्रमाणेचा मेकअप आणि त्याचप्रमाणे ती चंद्रकोर लावणं किंवा ती ठुशी घालणं, असे वेगवेगळे दागिने देखील त्यांनी मला घालायला लावले होते. तर या सरस्वती महालच्या लायब्ररीच्या देवदासींच्या चित्रानंतर, मराठमोळा पगडानंतर राजदरबारातल्या या नाचणाऱ्या नर्तिकांचा चित्राचा हा विशिष्ट पोशाख जरी आज दिसत नसला तरी त्यात जो काही बदल झाला तो बदल खरा श्रीमती रुक्मिणी देवीकडनं केला गेला. एक पैजामा, त्याला एक सुंदर फॅन, त्याला एक छोटा फॅन, वरती चोळी आणि त्यावर पदर, असा सुंदर कांजीवरम साडीला कापून त्याच्यातनं शिवलेला असा ड्रेस तयार करणं, सुटसुटी ड्रेस आणि ज्याच्यातनं सौंदर्य बाहेर झळकेल असा ड्रेस तो निर्माण केला. आणि त्यानंतर येते आपली ज्वेलरी, ज्याला भरतनाट्यमची टेम्पल ज्वेलरी म्हणतात. टेम्पल ज्वेलरीचा अत्यंत महत्वाचा पट्टा म्हणजे त्याने नखशिख पासून त्या नर्तकीला सजवलेला आहे. ती नर्तकी नसून तर ती अलंकारांनी सुंदर वेशभूषाने सजलेली नर्तकी, अशी भरतनाट्यमची नर्तकी असते. तिच्या डोक्यावर केसाला भांग पाडून नेती किंवा चुट्टी किंवा वाघुप चुट्टी जे घातलेलं आहे कपावर, साऊथ मध्ये कपाळाच्या लग्नाच्या वेळी जे वधूवर बांधतात त्याला पट्टम म्हणतात, त्याला नेती किंवा चुट्टी म्हणतात, ज्याच्यामध्ये रत्नजटित मोत्यांचे आणि रत्नाने जडलेले अशी ती टीका असतो. आणि त्याच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्याचे प्रतीक असलेले दोन सुंदर दागिने असतात. त्यानंतर डोक्याचं झाल्यानंतर मागे आंबाडा जो बांधला जातो, त्याला मऊ केसांचा आंबाडा बांधण्यासाठी, आणि त्याच्यावर एक राखाडी म्हणून असते ज्याच्यावर मोर किंवा हंसाच्या आकाराचा तो दागिना असतो. आणि त्या राखाडीच्या आजूबाजूलाच पिवळ्या नाही ऑरेंज किंवा पांढऱ्या रंगाचा गजरा लावला जातो किंवा त्या फुलांनी त्याला सजविला जातो. आणि त्या राखोडीच्या सारखाच एक
आणखीन एक नागोत्तू म्हणून एक बाहेर लावलं जातं, हेअरबँड सारखं असतं. त्यात नंतर वेणीवर त्याची जी लांब वेणी असते त्याच्यावर कंदसारम किंवा कच्छम असे वेगळे वेगळे सुंदर प्रकारचे आकाराचे आभूषण लावलेली असतात. त्या दागिन्यामध्येच मध्यभागी तिरुपुगू असं लावलेलं असतं. त्यानंतर अख्ख्या गजऱ्याच्या खाली असा त्याला आपण गोंडा किंवा परांदा म्हणतो, म्हणजेच कुंजम हे वेणीच्या शेवटी लागलेलं असतं. सो हा झाला केसांचा. त्यानंतर कानामध्ये असं आपण ज्याला एक स्टड म्हणतो त्याला थोडू म्हणते. छोट्या स्टडला ते लोक कडुक्कन म्हणतात, मोठ्या स्टडला ते लोक ओलाई म्हणतात, सॉरी पंपदम म्हणतात. आणि जे स्टडच्या खाली असतं त्याला झुमकी किंवा लोलपू किंवा कुंडलम असतं. वेगवेगळ्या आकारावर त्याची नावं असतात. आणि या स्टड झुमकीला धरणारं आणि केसाला असं इथे लावणार असतं त्याला मातल म्हणून ओळखलं जातं. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांप्रमाणे, म्हणजे जर माशाच्या आकाराचं असेल तर त्याला मकरा कुदाई म्हणतात, कडिप्पू, कर्णम, सरपई, पुडी इत्यादी वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या आकाराचे कानातले असतात. सो सच अ ब्युटिफुल, प्रत्येक म्हणजे एकच प्रकार नाही, त्याच्यात पण वैविध्य असा तो भरतनाट्यमचा कानाचा साज असतो. त्याच्यानंतर येतो नाक. नाकाच्या दोन्ही बाजूला ते लोक मुकू असं, मुकुटी किंवा मुकू असं म्हणतात, ज्याच्यामध्ये जे दगडी सोन्याचं ह्याच्यामध्ये किंवा चांदीच्या ह्याच्यामध्ये भरलेलं असतं. आणि मध्ये जे असतं त्याला बुलक्कू म्हणतात, ज्याच्यामध्ये डिझायनर ज्वेल नाकाच्या टोकातून आणि बांधलेलं असतं. त्याच्यामुळे नाकाचं सौंदर्य दिसून येतं. आणि तो हिरा इकडे जो असतो तो चमकत असतो, म्हणजे चेहरा जो असतो तो खरा त्याने चमकतो अगदी. त्यानंतर येतं आपल्या गळ्यातलं तर काय, संपूर्ण भारतात गळ्यातल्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला वेगवेगळी नावं आहेत. त्यांच्या आकारावर त्यांची नावं. मुत्तू मालाई म्हणतात म्हणजे मोतीचं माळ, काशी मालाई म्हणजे गोल गोल काशी सोन्याचे शिक्के असतात त्याची माळ, मग मँगो मलाई म्हणजे कैरीच्या आकाराचे माळ, मग 7 पदरी हार, 4 पदरी हार, 5 पदरी हार आपण जे म्हणतो ते त्यांच्याकडे देखील आहेत, त्याला चौडी ते म्हणतात. त्याच्यानंतर मँगो मलाई इत्यादी प्रकार आहेत. आता पानं आणि वनस्पती ह्या आकाराचे प्रकारचे बनवलेले जी साखळी असते त्याला कोडी मलाई ते म्हणतात. शिलापदीकरम नाव्या ग्रंथामध्ये एक सूचीबद्ध असा एक संगम साहित्यातला चंद्रासारखं आपण सगळे वापरतो, तो जो पेंडेंट असतो त्याला चंद्रासारखं, त्याला काउंटरटॉप म्हणतात. सो गव्हाच्या दाण्यासारखी जी एक हे असतं त्याला गोडूमाई विदाई म्हणतात. वनस्पतीची साखळी असते आणि अशा वेगवेगळे प्रकारचे हार आहेत, त्यांची नावं आहेत. आणि आपल्या नाट्यशास्त्राचा आहार, या अभिनयातले हार किंवा हे संगम स्कल्पचरचे हार ग्रंथातून खूप जवळपास असे तुम्हाला त्याच्यातला अभ्यास करणाऱ्याला त्याच्यातला खूप अभ्यास करण्यासारखा आहे. नक्कीच. त्यानंतर येतो आपल्या हाताचा बाजूबंद, ज्याला आपण बाजूबंद म्हणतो. त्याला ते लोक वांगी असं, वाकी ह्याला असं म्हणतात. त्यानंतर वालयळ किंवा सरीव सोन्याच्या बनलेल्या बांगड्या असं आहे, किंवा कंगण म्हणतात. त्याच्यानंतर कमरेवर ओडियान, कमरपट्टा घट्ट धरण्यासाठी ओडियान म्हणतात. पायात पैजण घातली जातात आणि घुंगरू घातला जातात, त्याला शिलांबू म्हणतात. घुंगरू, पैजण, किंकिणी किंवा शिलांबू आणि आणि आलता, ज्याला लाल रंगाने आपण रंगवतो कारण तो शुभ मानला जातो. आणि हल्ली आपल्याकडे नॉर्थ मध्ये मेहंदी लावतात, तिकडे अलता लावतात. आणि अशा रीतीने सर्व भूषणांनी आभूषणांनी सज्ज अशी ती नर्तकी तयार होते. वा वा, फारच सुंदर आणि अक्षरशः अप्सरेसारखी दिसणारी नर्तकी असते भरतनाट्यम जेव्हा ती तयार होते आणि रंगमंचावरती जाते तेव्हा. मला असं आता वाटलं की हा एक वेगळा विषय आहे, पूर्णतः हा विषयच एका 1-2 तासामध्ये पण कदाचित पूर्ण होणार नाही जर आपण त्याला हात घालायला गेलो तर. पण खूपच सुंदर असं वर्णन आहे, ती नर्तकी डोळ्यासमोर उभी राहिली सध्या. हा झाला आपल्या आहारी अभिनयाचा भाग.
पण या व्यतिरिक्त कर्नाटक पद्धतीचं जे संगीत आहे ते सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी साथ करणारं किंवा त्यातून सुद्धा खूप काही प्रसार आणि त्यातून सुद्धा नृत्याची वेगळी डेव्हलपमेंट झाली आहे. तर त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया का? सर्व रसिकजन प्रेक्षकांना खरं सांगायचं म्हणजे एक गागर में सागर भरण्यासारखा आजचा कार्यक्रम चालला आहे की भरतनाट्यमचा संगीत, भरतनाट्यमच्या टेक्निकल बाजू किंवा भरतनाट्यमचा रेपेटवार या एक एक विषयावर एक एक पुस्तक आहे. म्हणजे एवढं त्याच्यात मटेरियल आहे. पण तरी पण तुझ्या प्रश्नापूर्वी प्रश्न आहे तुझा संगीत या विषयावर. संगीत या विषयावर जाण्यापूर्वी मला नक्की असं वाटतं की आपण एक छोटेसे विभाग आहेत ज्याला आपण मायन्यूट विभाग ऑफ शास्त्रीय नृत्य म्हणतो. शास्त्रीय नृत्याचे 3 विभाग नाट्य, नृत्य आणि नृत्य आहेत. त्या नाट्य, नृत्य आणि नृत्याचे 2 विभाग म्हणजे तांडव आणि लास्य आहेत. त्याचेही 4 विभाग म्हणजे मार्गी, देशी आहे. या मार्गी आणि देशी या धर्मी वृत्ती आणि प्रवृत्तीवर अवलंबून आहेत आणि त्यांचा भाव अभिनयाच्या आधारे रसनिष्पत्तीकडे कल आहे, ज्याचा आधार आतोद्य गान आणि रंगमंचावर प्रदर्शित करणं आहे. म्हणजे हे एवढे सगळे टोटल जो प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये संगीत आणि गान हे अगदी एक बिंदू आहे. त्या बिंदूचा प्रसार एवढा मोठा आहे. त्या विषयावर बोलण्यासाठी संपूर्ण आपल्याला एक आयुष्य लागतं. संगीत ही एक कला आहे, ती जगायला एक आयुष्य लागतं. पण भरतनाट्यमच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं तर संगीतासाठी हिंदुस्थान संगीत पद्धती, कर्नाटक संगीत पद्धती, रवींद्र नाट्य पद्धती, मराठी नाट्य संगीत म्हणतो, अशा वेगवेगळ्या संगीत पद्धतीमध्ये भरतनाट्यम हे मुख्यत्वाने कर्नाटक संगीताचा वापर करतो. त्यामध्येही वेगवेगळे वाद्य परंपरागतरित्या ताळम ज्याला आपण झांज म्हणतो मराठीत, त्या वेगळ्या सुरांची अशी झांज ताळम वाजवणारा नटोनार किंवा गुरु हे वापरतो आणि संपूर्ण ऑर्केस्ट्रा किंवा वाद्यवृंदाला तो पुढे नेत असतो. त्या वाद्यवृंदामध्ये एका बाजूला मृदंग घेऊन तालाचं वाद्य म्हणतात त्याला, आणि त्यालाच सोबतीत घटम, मातीचं एक मडकं असतं, त्याच्यावर बोटांनी वाजविले जातं, त्याला घटम म्हणतात, आणि ते वाजविल्या जातं. गाणारा एक सुंदर गायक असतो, त्याला गायकीला साथ देण्यासाठी तानपुरा म्हणतात, तो तानपुरा असतो. कधी कधी वीणा असते, हल्ली वायोलिन आणि फ्लूट किंवा बासुरीचा देखील वापर केला जातो. अगदी थोडक्यात आपण सांगितलं. त्यानंतर आपण जरा वळणार आहोत म्हणजे आपल्या ह्या संगीताचा वापर कसा कुठे होतो. तर मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की भरतनाट्यमचं सादरीकरण जेव्हा करायचं झालं तर या सादरीकरणासाठी आचार्य पार्वती कुमारांनी रिसर्च केलेलं भोसले वंशजांच्या राजांनी लिहिलेले जे सादरीकरण आहे त्या सादरीकरणामध्ये 16 प्रकार आहेत. 16 प्रकार म्हणजे जय जय शरणू अलारू शोल्ल शब्द वर्ण स्वरपद स्वरजती अभिनयपद तिल्लाना जक्किणी प्रबंध त्रिपुट श्लोक वर्ण कौत्तम आणि मंगळे. म्हणजे या भोसले वंशज असले होते तोपर्यंत हे सर्व प्रकार प्रचलित होते आणि ते सादर केले जायचे आणि म्हणूनच ते मराठीत देखील लिहिले गेले. चन्नय्या पुन्नय्या वडिवेलू आणि शिवानंद या 4 आचार्यांनी फक्त अलारिपू जतीस्वरम शब्दम वर्णम पदम आणि तिल्लानाचा एक रेपेटवार बनवला, एक सादरीकरण बनवलं, ज्याच्यामध्ये जे आजच्या युगात आपण सगळे फॉलो करतो आहोत ते.
आणि पार्वती कुमारांच्या या अत्यंत महत्वाच्या योगदानाबद्दलच मी माझ्या संस्थेचं नाव देखील सरफोजीराजे भोसले सेंटर ठेवलं, की भोसले वंशजांनी केलेलं आणि पार्वती कुमार यांनी रिसर्च करून महाराष्ट्राला दिलेलं हे कार्य पुढच्या पिढीला त्यांच्याच शब्दात त्यांना पोचावं म्हणून त्या संस्थेचं नाव देखील ते ठेवलं. आणि त्यामुळे मराठी असलेली ती परंपरा, मराठीत असलेली ही नृत्य परंपरा या संस्थेमध्ये आजही पुढे शिकवली जात आहे. थोडक्यात म्हणायचं तर अलारिपू हा जो शब्द आहे तो अलारू या शब्दावरून आला असावा असं म्हटलं जातं. फुलांचं उमलणं असतं तसंच नर्तकी आपल्या अंगावर छान ताबा ठेवते आणि उमलते आणि प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना, देवतांना, गुरुजनांना सर्वांना नमस्कार करत असते. आता इथे परत शास्त्र आणि संप्रदायाचा किती गोड संबंध आहे तो तुला माहितीच आहे. पताका तलयोर योगात अंजली करई रिता देवता गुरु विप्राणाम नमस्कारेषु अनुक्रमात कार्य शिरो मुखो उरस्थौ विनियोगेन अंजलीर बुधई. बस या अंजलीचा विनियोगच या अलारिपू मध्ये आहे की देवतांना, गुरुजनांना आणि सर्व रसिक प्रेक्षकांना, देवतांना डोक्यावरून, गुरुजनांना माझ्या ज्ञानेंद्रियाकडून आणि बाकी सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या हृदयापासून मी नमस्कार करते. असा तो अलारिपूचा सुंदर अभिव्यक्ती. त्याच्यानंतर येणारा जती स्वरम, ज्याच्यामध्ये जती म्हणजे शोल म्हणजे मृदंगाचे बोल आणि स्वर सारे गम म्हणजे इथे दोन्हीचा संगम म्हणायला हरकत नाही की स्वर आणि शोल्लचा एक सुंदर समागम नृत्य रूपाने प्रेझेंट केला जातो. त्यानंतर येणारा शब्दम, शब्दम म्हणजे अत्यंत जिथे पहिला साहित्याचा परिचय, शब्दाचा परिचय किंवा अभिनयाची ओळख नृत्यांगनाची इथे दिसली जाते. आणि त्यानंतर येणारा वर्णम हा तर भरतनाट्यमचा मानबिंदू म्हटल्यानंतर जिथे नृत्य म्हणजे अभिनय आणि सौंदर्याची अभिव्यक्ती करणार असं जे नृत्य आहे त्या दोघांचा बॅलन्स असतो, त्या दोघांचा समभाव इकडे दिसून येतो आणि त्यातून नृत्यावर असलेल्या नर्तकीची जाण होत असते. सो हा वर्ण अत्यंत महत्वाचा असतो. त्यानंतर आलेला पदम हा जो शब्द आहे त्यामध्ये हल्ली अभिनय पद आणि नृत्य पद अशी दोन पद होती जातात, पण महत्वाचं इथे अभिनय असतो कारण त्याच्यामध्ये भक्ती, शृंगार आणि महत्वाचे जे काही नवरस आहेत त्याची अभिव्यक्ती करण्याची नर्तकीला मुभा असते किंवा मुभा मिळते आणि तिथे खरं तिचं अभिनय कौशल्य प्रकट होत असतं. सो आणि शेवटचा तिल्लाना म्हटल्यावर आपल्याला नॉर्थ इंडियन तराना आठवत असतो. अगदी खरं आहे ते. तिल्लाना आणि तराना एका सारखेच आहेत. छान तिल्लानाचे वेगळे वेगळे तोम तोम नम नम इत्यादी बोल असतात, त्यावर सुंदर नेक मुवमेंट असते, डोळ्याच्या मुवमेंट असतात, हात अभिवारी असतात वगैरे. सो असा एक जो रेपेटवार म्हटलं जातं किंवा एक प्रयोगाचं सादरीकरण असतं ते भरतनाट्यमचं सादरीकरण असतं. पण याबरोबरच मला असं नक्की वाटतं की जय जय शरणू, जक्किणी, प्रबंध, त्रिपुट, श्लोकवर्ण ही जी सुंदर कृती आहेत ज्या अजूनही अस्तित्वात आहेत, मराठीत देखील आहेत. जुने त्यांच्या तमिळ तेलुगू भाषेत तर आहेतच, पण मराठीत देखील आहेत आणि लोकांनी ती खूप प्रेझेंट करावी, खूप त्याचा अभ्यास करावा असं नक्की मला वाटत राहतं. अगदी खरंय कारण ते सुद्धा अत्यंत अप्रतिम आणि वेगळ्या पद्धतीचे असे नृत्य प्रकार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजेत. मला असं वाटतं की आता नवीन पिढीमध्ये नक्कीच विविध हे जे प्रकार आहेत ते सुद्धा भरतनाट्यमच्या नृत्य प्रयोगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत येतील. पुन्हा एकदा मला असं वाटतं की हा सुद्धा एक अतिशय वेगळा विषय आहे. जसा म्युझिक हा वेगळा विषय आहे, ताल हा वेगळा विषय आहे भरतनाट्यमच्या बाबतीमध्ये, किंवा त्याची वाद्य हा सुद्धा एक वेगळा विषय असू शकतो अभ्यासाचा. तसंच त्याचा रेपेटुआर किंवा नृत्य प्रयोग
हा सुद्धा तितकाच वेगळा विषय आहे. या प्रचार प्रसारामध्ये अनेक पद्धतीचे रिसर्च, संशोधन, काही अत्यंत लक्षात ठेवण्यासारख्या कोरिओग्राफीज ज्याने खूप बदल घडले नृत्याच्या सादरीकरणामध्ये किंवा नृत्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, अशा अनेक घटना घडत आलेल्या आहेत. तर असं काही तुम्ही खास करून सांगू इच्छिता का, की ज्यामुळे एखादा असं संशोधन किंवा एखादा असा प्रयोग ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती बदल घडला? तुला आता सांगितल्याप्रमाणे आपण मराठीचं एखादं बघूयाच, रचना बघूयाच. संध्याताई, तुम्ही आत्ताच उल्लेख केलात मराठी भरतनाट्यमचा अतिशय सुंदर नेत्रदीपक असं याचं सादरीकरण आहे. मला असं वाटतं की आपण हे सादरीकरण आता पाहूया. विठ्ठलाचे गेले ब्राह्मण म्हणते जननी नेले विठ्ठलाचे गेले ब्राह्मण म्हणते जननी नेले ब्राह्मण म्हणते जननी नेले ब्राह्मण म्हणते जननी नेले
शास्त्र आणि संप्रदाय या विषयावर जे बोललो होतो की शास्त्रात जे काही दिलंय ते खरं आहे का, ते आपण वापरतो का, ते कुठपर्यंत वापरतो, ते सगळं जुनं झालंय, त्याला कशाला रिवाईव्ह करायचं, आम्ही आता नवीन युगात आलोय, नवीन करतो. या सगळ्या बैठकीमध्ये पार्वती कुमारांचं एक रिसर्च जे मी म्हटलं राजांच्या मराठी राजांच्या कार्याविषयी जे संशोधन केलं त्याचप्रमाणे त्यांनी आचार्य पार्वती कुमारनी अभिनय दर्पण नंदिकेश्वर रचित 12व्या शतकाचं हे पुस्तक 324 श्लोक आहेत. आज संपूर्ण भारतामध्ये खूप साऱ्या नृत्यशैली या पुस्तकाला पाठ्यपुस्तक म्हणून वापरतात. त्याच पाठ्यपुस्तकाला त्यांनी दृश्य श्राव्य देण्याचा प्रयत्न अगदी 64 सालात 1964 पासून त्यांनी स्वतःच्या मिसेसना शिकवलं, विद्यार्थ्यांना शिकवलं. शेवटी 75-80 मध्ये त्यांनी ते मला शिकवायला सुरुवात केली आणि बाकीचं सगळं कार्य बंद करायला लावलं. अगदी दुर्गादेवी गौरीमध्ये भाग घ्यायची तेही बंद करून 81 मध्ये त्यांनी मला 81 ते 85 5 वर्ष सकाळी 9 ते रात्री 1 वाजेपर्यंत तो अभिनय दर्पणचे 324 श्लोक त्यांनी दृश्य श्राव्य स्वरूपात प्रेझेंट केले. आज देखील म्हणजे त्यावेळेला कळत नव्हतं त्याचं, पण आज देखील संपूर्ण विश्वामध्ये याचं दृश्य श्राव्य रूपात रूपांतर केलेलं नाही. अख्खं पाठ्यपुस्तक मी प्रेझेंट करते 324 श्लोक, आणि त्यामुळे ते शास्त्र संप्रदायामध्ये कसं वापरायचं, भरतनाट्यम शैली ते कसं आपण प्रयोग करू शकतो ह्याचा अत्यंत मोठा प्रयोग त्यांनी केला. आणि त्या प्रयोगाला भारताच्या सांस्कृतिक विभागाने IGNCने खूप मोठा प्रतिसाद दिला. ICCRने त्याचं रेकॉर्डिंग करून त्याला आर्काइव्हल बनवून ठेवलं आहे. आजही ते IGNCच्या आर्काइव्हल मध्ये आहे, ज्याच्यामध्ये कथा नाही, ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट नाही, आणि तरीही ते लोकांना प्रसन्न करणारं भावणारं असं शास्त्राला प्रेझेंटेशन करणं ही फार मोठी देणगी आहे पार्वती कुमार यांची. आणि मी खरंच स्वतःला भाग्यशाली म्हणते की ह्या कार्यासाठी त्यांनी माझी निवड केली आणि ते लोकांपर्यंत प्रसिद्ध झालं. आणि ऑफकोर्स आजच्या युगामध्ये मी देखील ते मुलांना शिकवते. पहिले काहीतरी 200 श्लोक पर्यंत मुलं शिकलेली आहेत, अजून पुढचे श्लोक जे राहिलेले आहेत तेही मुलं शिकतील. आजची पिढी देखील खूपच जबाबदार आणि खूपच इंटरेस्टेड आहे. त्यांना देखील या शास्त्र आणि संप्रदायाबद्दल मान आहे. म्हणून मला नक्की वाटतं की पुढची पिढी देखील अभिनय दर्पण म्हणा, मराठी म्हणा, किंवा ह्या भरतनाट्यमचं जे परंपरा आहे ती पुढे नक्की नेणार. फक्त परंपरागत एवढंच सांगावंसं वाटतं की परंपरागत आपण जे काही शिकलेलो असतो त्याच्यात काही बदल करू नये, नाहीतर पुढच्या पिढीला परंपरा काय आहे हे मिळणारच नाही. कधी कधी असं होतं की आम्ही जे अलारीपूर शिकलो किंवा आम्ही जे जतीस्वरम शिकलो किंवा आम्ही जे तिल्लाना शिकलो तसंच आम्ही जेव्हा नवीन पिढीला देतो तेव्हा नवीन पिढी ती शिकते तसं, पण जेव्हा पुढच्या स्वतःच्या मुलांना किंवा स्वतःच्या शिष्यांना शिकवत असताना तिला ते झेपत नाही, ते सुंदर दिसत नाही म्हणून मी अडव बदलून टाकले असं म्हणतात, तेव्हा फार दुःख होतं की बाबा तो वसंत जतीस्वरम किंवा तो खामा जतीस्वरम आमच्या गुरुनी त्यांच्या गुरुकडे शिकलेलं तसंच आम्हाला शिकवलं. जसं ते त्यांनी शिकलेलं ताये यशोदा पदम देवदासींकडून शिकलेलं दायोजे तसंच आम्हाला शिकवलं, तर ते पुढे का आम्ही त्याच्यात का माझ्या शिष्याने किंवा आणि कुठल्या शिष्याने बदल करावा. तुम्हाला बदल करायचा असेल, तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची असेल, तुम्हाला छान नवीन काहीतरी करायचं असेल तर नक्की नवीन पद घ्या, नक्की नवीन जतीस्वरम निर्माण करा आणि त्याच्यात तुम्ही नवीन कोरिओग्राफी करा असं मला नक्की वाटतं. म्हणजे आपण परंपरेचं जतन देखील करू. अगदी खरंय. आणि मला हे माहितीये, नेहमीच मी तुम्हाला या बाबतीत बोलताना पाहिलेले अत्यंत पोटतिडकीने की जेव्हा तुम्ही शिकत असाल किंवा शिकवत असाल तेव्हा परंपरेने येणाऱ्या गोष्टी पूर्णतः शिका, त्याच्यामध्ये बदल न करताना. त्याचबरोबर शास्त्रातनं येणाऱ्या गोष्टी सुद्धा शिका, आणि शास्त्राने तुम्हाला अगदी अमर्यादित मुभा दिलेली आहे नव्या गोष्टी निर्माण करण्यासाठी. तेव्हा त्यातून काहीतरी नवनिर्माण करा हे तुम्ही नेहमीच सांगत आलेला आहात, आणि मला असं वाटतं की ते खूप मार्गदर्शक आहे नव्या पिढीच्या दृष्टीने. नव्या पिढीच्या इतर काही मुद्द्यांवरती आपण पुन्हा येऊ, पण मला खास करून बोलावं असं वाटतंय तुमच्या संशोधनांबद्दल
आणि तुमच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल. म्हणजे तुमच्या पीएचडीच्या अंगिकाभिनयावरचं जे तुमचा रिसर्च आहे तेव्हापासून आता जर तुम्ही सांगितलं की 8 शास्त्रीय नृत्यांवरती तुम्ही आता पुस्तक लिहिताय आणि मधली अनेक जी पुस्तकं तुमची आहेत ती खूप महत्वाची आहेत, तर त्याबद्दल आम्हाला नक्की ऐकायला हवे. रसिकजनांना खरं म्हणजे सांगायचं की जेव्हा शास्त्र आणि संप्रदायाची बैठक तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही आपोआप तुमचा कल लिहिण्याकडे वाचण्याकडे वाढतच जात असतो. आणि त्यामुळे गुरुजींची फार इच्छा होती की मी नाट्यशास्त्र मराठीत लिहावं, कारण एकही नाट्यशास्त्र मराठीत शब्दशः भाषांतर केलेलं नाही. आणि महाराष्ट्र राज्य संस्कृती आणि साहित्य मंडळाची मी आभारी आहे की त्यांनी मला ही परवानगी दिली. मी आणि श्रीहरी गोकर्णकरांनी मिळून पहिला आणि दुसरा व्हॉल्यूम लिहिलाय. आता तिसरा व्हॉल्यूम तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. त्यानंतर मी आणखीन एक नृत्यरत्न कोश हा जो एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाविषयी कुंभकर्ण रचित, त्या ग्रंथातला अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे देशीकरण. देशीकरणाला त्यांनी कलासकरणा त्याच्यात दिलेली आहेत. म्हणजे बक कलाश किंवा बगळा म्हणा किंवा मोर म्हणा किंवा यांच्या चालीवरनं नृत्याच्या मुवमेंट त्याला त्यांनी कलाशकरण अशी शब्द दिले आहे. त्याचा अभ्यास किंवा त्याचा रिसर्च करून एक कलाशकरणावरचं पुस्तक भारतीय विद्याभवन याच्यातनं केलं. त्याच्यानंतर संगीत दर्पण चतुर दामोदरांनी लिहिलेल्या या ग्रंथाविषयी अख्खं संपूर्ण मराठीत आणि इंग्रजीत भाषांतर केलं आणि आपल्या समाजाला दिलं. कारण त्याच्यामध्ये आजच्या लावणी या शब्दाचाही त्याच्यात उल्लेख केलेला आहे. सो असे जे शब्द जिथे मला सापडतात की जे आजच्या युगात अजूनही आपण ती नृत्य प्रकार आहेत ते त्या ग्रंथांची भाषांतर करून त्या आपल्या नवीन पिढीला द्यायचं आणि नवीन पिढीला म्हणायचं की आणखीन ह्याच्यात रिसर्च करून आत्ता मी जे भगवत मिला नाटक किंवा आजच माझं दशावतारी नाट्याबद्दल एक मोठं आपले महाराष्ट्रातल्या दशावतारी नाट्य आणि नाट्यशास्त्रातील पूर्वरंगविधी ह्याचा कसा मेळ आहे या विषयावर आज एक माझं प्रवचन आहे. सो असे वेगवेगळे अभ्यास वृत्तीने जेव्हा आपण वेगळे वेगळे कार्य करत जातो तेव्हा आपलं नृत्य मंचन पण त्याच्यावरच असतं. माझं अर्थशृंगार नावाचं एक नृत्य मंचन आहे. त्याच्यामध्ये या कुंभाच्या कलाशकरण आणि कालिदासाचे ऋतुसंहार. कारण ऋतूंमध्येच बदल होत असतो ना, या सगळ्या पशु पक्षी मानव आणि नेचर किंवा वेल झाडं पानं याच्यात कशात बदल असतो तर ऋतूंमध्ये होत असतो. तर ऋतूंमध्ये ऋतुसंहार आणि या दोघांचं मिलन करून अर्थशृंगार. मग गीत गोविंदातल्या वेगवेगळ्या अष्टनायिकांचा गीत गोविंदामध्ये राधावर आणि कृष्णावर होणारे धीरोदात्त नायक हा धीर ललित नायक कसा होतो वगैरे वगैरे तो एक रिसर्चचा प्रकार. त्याच्यानंतर कृष्णलीला तरंगिणीमध्ये कृष्णलीलांवर आधारित असे एक कार्यक्रम आहे. मग ध्वनी तरंग नावामध्ये नाट्यशास्त्राचा 24व्या अध्यायामध्ये शीला सांगितले. प्रत्येक स्त्री हा कुठल्या तरी पशु पक्षीच्या नेचरवर कशी असते, म्हणजे ती गोशिला आहे की वानरशिला आहे की ती हयशिला आहे की ती घोड्यासारखी काय चालते आपण म्हणतो ना, ती त्या शिलांचं अख्खं वर्णन नाट्यशास्त्र. त्याच्या बेसवर एक माझा तो एक रिसर्च बेस प्रोडक्शन आहे. दशदिक स्वरूप म्हणजे 10 दिशा, 8 दिशा वर आणि खाली अशा 10 दिशांना एक स्वरूप आहे. त्या स्वरूपांचे त्या स्वरूपा आणि म्हणून त्याच्यावरनं फॅंगशुई म्हणा किंवा त्याच्यावरनं तुमचं हे वास्तुशास्त्र झालंय ते त्या दिशांच्या त्या स्वरूपावरनं झालेलं आहे. आणि त्यावर एक माझा एक रिसर्च प्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर राग, रंग आणि रस. राग म्हणजे म्युझिक थेरपी, रंग म्हणजे कलर थेरपी, रस म्हणजे नृत्य थेरपी आणि या सगळ्यांना मिळून कालिदासाच्या वेगवेगळ्या ग्रंथामधनं स्तोत्र घेऊन पंचमहाभूतांवर आधारित हा मी स्पेशली पेशन्स असतात त्यांच्यामध्ये राग, रंग आणि रसांच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकतो, खरंच बदल होतो का, तर त्याचा बदल करून तो रिसर्च ओरिएंटेड एक प्रोडक्शन केलं. असे आय खूप प्रोडक्शन्स आहेत. स्त्री संतांवर आधारित, महाराष्ट्रातील स्त्री संतांवर आधारित एक सुंदर कार्यक्रम आहे. विठ्ठलांवर जनाबाई, मुक्ताबाई यांनी केलेले नुसतं भक्ती नाही तर त्या सायंटिफिकली किती
किती त्यांना माहिती होती किंवा ते किती त्याचा आधार ते घेऊन ते सगळं करायचे, त्याच्यावर एक छान पैकी आहे. ऑफकोर्स त्याच्यानंतर आपण रिलिजियसली करतोच, म्हणजे जैन भक्तामर स्तोत्र आणि 14 स्वप्नवर केलेलं आहे. बुद्धचरित नावाचं मूलगंधा कुटीवर जे सारनाथला पिक्चर्स आहेत, त्या पिक्चर्सना आम्ही नृत्य स्वरूप दिलं. जसं ग्रंथांना दृश्य श्राव्य करता येतं तसं पेंटिंगना दृश्य श्राव्य कसं करता येईल, त्याचा हा एक बुद्ध चरित्र म्हणून नावाचा प्रोग्राम खूप मोठा गेटवे ऑफ इंडियाला केला, आम्ही सारनाथला पण जाऊन केला. आणि हा अत्यंत आता पार्वती कुमारांचं हे महत्वाचं शताब्दी महोत्सव आहे, त्यानिमित्त नेहरू सेंटरला आम्ही कथा ऋतूंची असा एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला की ऋतुसंहारवर आधारित, परंतु आजच्या कवींनी लिहिलेली ही कल्पना अशी होती, कामदेवाला जेव्हा जाळलं गेलं आणि त्याच्यात रतीच्या विरह व्याथेतून ऋतूंचा कसा जन्म झाला, असा एक वेगळी कल्पनावर आधारित 100 शिष्यांनी त्यांना नृत्यांजली अर्पण केली 27 फेब्रुवारी 2020 नेहरू सेंटर प्रोडक्शन. सो मला असं वाटतं अंत नाही असे प्रोडक्शन आहेत आपल्याकडे, अंत नाही एवढे कार्य केलेलं आहे. पण मला असं वाटतं हे एक, आणि ग्रंथांच्या बाबतीत पण 4 महत्वाचे ग्रंथ गुजरातीत देखील हे मराठी नाट्यशास्त्र, हे नाट्यशास्त्र माझं गुजरात गव्हर्नमेंटने प्रिंट केलेलं आहे. पहिला विभाग झालेला आहे, बाकीचे 2 विभाग येणे आहेत. आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्यांबरोबर एक नैतिक जबाबदारी आपली सर्वांची आहे. आम्ही एक मधली पिढी आहोत ज्यांनी मागची पिढी देखील पाहिली आहे. पार्वती कुमारांसारखी एक गुरु शिष्य परंपरा तपस्वी गुरूंकडे राहून केलेलं आहे, आणि आजचं जे नवीन युग तेही बघतो. म्हणजे आम्ही असंही पाहिलंय की जिथे फोन आम्ही वापरायचो नाही, फोन कधी पार्वती कुमारांनी वापरला नाही. आमच्या घरातही फोन नव्हता, तो फोन आमच्या घरात आला 81, 82 नंतर. म्हणजे फोन न वापरणारा आणि फोन शिवाय न चालणारी अशा दोन्ही पिढींची मधली पिढी आम्ही आहोत. सो आमची कळकळून अशी असं लोकांना सांगावं असं वाटतं की भारतीय परंपरा अत्यंत उज्ज्वल, अत्यंत देखणी, अत्यंत गरजेची आहे. नृत्य हा एक योग आहे, नृत्य ही एक साधना आहे, आणि त्याला जपा आणि त्याला पुढे नेण्यासाठी त्याला एक स्टेज लागतं. कसं म्हणतात, खूप लोक शिकतात आणि त्यांना स्टेज मिळत नसतं. आता हे लॉकडाऊन मुळे एक प्लस पॉइंट झालाय की ऑनलाईन प्रोडक्शन सुरू झाले, ऑनलाईन प्रोग्राम सुरू झाले, आणि या ऑनलाईन मुळे खूप लोकांना चान्सेस पण मिळत आहे. परंतु मला नाट्यशास्त्राचा तो एक शेवटचा एक श्लोक आहे, तो मला वाचून दाखवावासा वाटतो. तुम्ही तुला आणखी काही विचारायचं आहे का? नाही, मी खरं तर सध्या ते याच मुद्द्यावर येणार होते की लॉकडाऊनचं निमित्त झालं, आणि खरं तर त्याच्या आधीपासूनच हळूहळू कलाकारांना एक मुक्त आपलं स्वतःच प्लॅटफॉर्म मिळायला सुरुवात झाली होती की माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, माझं युट्यूब आहे. आणि त्यानंतर लॉकडाऊन मधनं एक गोष्ट खूप छान झाली की प्रत्यक्ष शिकवण्याच्या व्यतिरिक्त आपण झूमच्या माध्यमातून पण शिकवू शकतो, आपण हँगआउटच्या माध्यमातून पण शिकू शकतो. म्हणजे कला थांबली नाही, किंवा परफॉर्मन्सेस पण पाहायला मिळाले उत्तम उत्तम कलाकारांचे. पण यामध्ये नवी पिढी कधीतरी कुठेतरी घाई करते का, आणि त्याने कला डायल्यूट होण्याची शक्यता आहे का, हा मला खूप जास्त नेहमी प्रश्न पडत असतो. तर हा एक छोटासा प्रश्न आजच्या पिढीला मार्गदर्शक असा मला तुम्हाला विचारायचा आहे. पूर्वी मला असं वाटतं की जे खरंच सिन्सिअर आहेत, ज्यांनी खरंच साधनेकडे वळलेले आहेत, आणि ज्यांनी खरंच गुरुकडे शिक्षण घेतलेलं आहे. कारण एक तप झाल्याशिवाय आपल्याला 12वीची डिग्री पण मिळत नाही. 12वी मिळते का? पहिलीत असताना आपल्याला 12वी नाही मिळत, आपल्याला 12वी करावी लागते तरच 12वी मिळते. 15वी केली तर ग्रॅज्युएशन मिळतं, आणि 17वी केली तरच आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन मिळतं. तसंच या ज्ञानाचं पण आहे. कुठलीही कला जेव्हा आत्मसात करायची असेल तर त्याला 15, 17, 20 वर्षाचं साधना लागते, आणि त्या साधनेशिवाय शक्य नाही. आणि मला नक्की माहिती आहे की जो रसिक प्रेक्षक किंवा जो जाणकार प्रेक्षक आहे ते तशा उथळ किंवा वरवरच्या नाचणाऱ्याला
किंवा वरवरच्या नृत्याला कधीही दाद देणार नाही. त्या नर्तकांना किंवा त्या नृत्याला कधीही साथ देखील देणार नाही. सो त्याची काळजी करायची नाही. वर्षानुवर्ष मी तुला युगानुयुग हे नृत्य जोपासलं गेलं आहे, तर त्याची भीती वाटण्याचे कारण नाहीये. ग्लोबलायझेशन झालंय म्हणून त्याला नुकसान होणार आहे ह्यात मला काहीही वाटत नाही. त्याच्यात कुठलंही नुकसान होणार नाही. उलट आपण सर्व जवळ येऊ, उलट आपण सर्व ते लोकांमध्ये ह्याची प्रचिती करून देऊ, ह्याचा प्रसार करून देऊ, ह्याचं खरं काय आहे, सुंदर काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवू शकू. आणि म्हणूनच लॉकडाऊन हे ब्लेसिंग आहे. नंबर 2, ऑनलाईन प्रेझेंटेशन इज ऑल्सो ब्लेसिंग, पण नथिंग लाईक पर्सन टू पर्सन. कारण ती रसनिष्पत्ती होण्यासाठी प्रेक्षक हा समोर असलाच पाहिजे. ऑफकोर्स का तुम्हाला जर आत्ताची जी डिफिकल्ट काळमध्ये पण ही कला जगवायची आहे, तर ह्याच्यासारखं उत्तम माध्यम दुसरं कुठलंही नाही. कारण ती जगलं पाहिजे. त्याच्यात कोणाला डिप्रेशन येता कामा नये. कुठल्याही कलाकाराला वाटता कामा नये माझ्याकडे काम नाही. तुझ्याकडे खूप काम आहे, तू सुंदर कार्य कर, तू लोकांपर्यंत पोहोच, तुला खूप लाईक मिळतील. ह्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतो. मग तो शास्त्रीय नृत्य असो, फोक डान्स असो, लोककलाकार कोणीही असो, त्याच्यासाठी हे मार्ग मोकळे झाले आहेत. हे उत्तम भविष्याचं एक निशाणी आहे. आपण सगळ्यांनी त्याला पॉझिटिव्ह घेऊया आणि लवकरात लवकर हे लस टोचण्याचं कार्य व्हावं आणि आपण लवकरात लवकर फिजिकली भेटून असे कार्यक्रम करू, असे आशीर्वाद करू. परंतु हो, आणि नाट्यशास्त्रातला मी तुला म्हटलं तसा एक श्लोक आहे की हे नृत्य कधी प्रेझेंट करावं, तर ते म्हणतात प्रायेण सर्व लोक्यस्य नृत्यम इष्टम स्वभावत. नृत्य हा स्वाभाविकरित्या स्वतःच्या प्रत्येक मनुष्याच्या अंगात आहे. मांगल्यमिती कृत्वाचं नृत्यमेतत् प्रकृतीतम. कुठलाही मंगल कार्य करताना तुम्ही नृत्याचं प्रेझेंटेशन करा. कोणाचा जन्म आहे, कोणाचा विवाह आहे, कोणाचा आनंदाची गोष्ट आहे. कधी तुम्हाला घरात एक छान वस्तू आणली, तुम्ही नृत्य करा. सो नृत्य प्रेझेंटेशन साठी वाट नका बघू, तुम्ही कधीही नृत्य करू शकता. खरोखरच ताई, अभिनय दर्पणचा प्रयोग हा शैक्षणिक दृष्ट्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि हे सादरीकरण कशा पद्धतीने व्हायचं ह्याच्यावरती आपण एक नजर टाकूया. नमस्ते
नृत्य साधनासाठी ऑफकोर्स पठती यः पठती लिखती पश्यती परिपृच्छती पंडितान उपाश्रयती तस्य दिवाकर किरणै नील नलिनी जलमिवं विकासते बुद्धिही. म्हणजे पठन करा, लेखन करा, वाचन करा, बघा, पश्यती परिपृच्छती, प्रश्न विचारा, पंडितानुपाश्रयती, चांगल्या चांगल्या लोकांच्या जवळ जा, त्यांच्याशी संबंध मारा, त्यांच्याशी बोला, तर तुमची बुद्धीचा विकास अत्यंत होणार. आणि त्याच्यात काही तुम्हाला देव पण तुम्हाला इथे येऊ. उद्यमम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमम षडैते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहायक. तिथे देव देखील तुम्हाला सहाय्य करणारच आहे. आणि ह्या कलेची साधना करत राहावं आणि देवानी आपल्याला सर्वांना या कलेची साधना करण्याचा आशीर्वाद द्यावा. एवढंच म्हणून मी माझं हे आजचं वक्तव्य संपवते. धन्यवाद संध्याताई. अतिशय सुंदर अशा या श्लोकांवरती आपण आजची ही मुलाखत संपवलेली आहे. खर तर हा संपूर्ण प्रवास आज आपण जो केला तो भरतनाट्यमची ओळख करून देण्याचा आणि त्याबद्दल अत्यंत शास्त्रोक्त माहिती देण्याचा आपला हा एक प्रयत्न आहे. पण तो एका तासामध्ये होऊ नाही शकत. मला असं वाटतं की ओळख म्हणण्यापेक्षा आपण तोंड ओळख म्हणू शकतो खरोखरच ही एका तासात झालेली. आणि याच्या माध्यमातून ज्यांना भरतनाट्यम शिकायची इच्छा आहे किंवा जे शिकतायत त्यांना आणखीन दिशा मिळतील, आणखीन कलेबद्दल जाणून घेण्यासाठी. यामध्ये काहीच शंका नाही. तसंच लॉकडाऊनच्या सध्याच्या किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या सध्याच्या काळामध्ये खरोखरच झूमच्या माध्यमातून अगदी दुर्गम भागामध्ये ज्यांना भरतनाट्यम उत्तम गुरूंकडनं शिकता येत नाही अशांना गुरूंपर्यंत पोहोचता येत आहे, किंवा ज्यांना भरतनाट्यम उत्तम पाहता येत नाही त्यांना सहज पाहता येत आहे. त्यामुळे नक्कीच जरी प्रत्यक्ष भेटण्याची आपल्याला सगळ्यांना ओढ असली तरीही एक पर्याय म्हणून या संपूर्ण सोशल मीडिया म्हणा किंवा व्हर्च्युअल इव्हेंट्सचं आपण तितकंच स्वागत केलं पाहिजे आणि त्याचाही पर्याय आपल्या जवळ नक्कीच भविष्यात ठेवला पाहिजे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्यांजली आचार्य गुरु पार्वती कुमार यांच्या जन्मशताब्दी निमित्त शास्त्रीय नृत्य संवाद मालिका.